आखाड महिना म्हटलं की गावाची, जत्रेची आणि चुलीवरच्या बेताची आठवण येतेच. मागच्या शुक्रवारी आमच्याकडेही असाच एक खास बेत होता. शुक्रवारी पहाटे 4:45लाच आम्हाला जाग आली. बाहेर एकदम मस्त गार हवेचं वातावरण होतं. घरातली सगळी आवराआवर आणि झाडलोट करून घेतली. तेवढ्यात आमची छोटी सिया उठली. मग काय, लगेच तिची छान मालिश केली, तिला अंघोळ घातली. त्यानंतर मीही पटापट अंघोळ करून तयार झाले. आम्ही सगळे गावाकडे निघालो. हो, निघताना घरातला कचरा कचराकुंडीत टाकायला विसरलो नाही. कारण घरात आल्यानंतर वापस त्या कचऱ्याचा खूप दुर्गंध येईल. गावाकडे जाण्याचं कारणही तसंच खास होतं. माझ्या 5 नंबरच्या चुलत्याची आखाडी जत्रा होती. मला ना असे कार्यक्रम खूप आवडतात, कारण आजकाल प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये खूप बिझी असतो. पण अशा निमित्ताने सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र येतात. माझ्या सगळ्या बहिणी येतात आणि मग ज्या काही गप्पा रंगतात ना, त्याची मजा काही वेगळीच असते. गावाला पोहोचल्यावर आधी मस्त गरमागरम पोहे आणि चहाचा आस्वाद घेतला. मग सुरू झाली खरी तयारी. जेवण बनवायला आमच्या शेजारचे राजनाना आले होते. ते उत्तम आचार्य आहेत. यावेळी मी आणि माझ्या मोठ्या भावाने त्यांना जेवण बनवायला मदत करायचं ठरवलं. खरं सांगू तर चुलीवरचं मटण बनवण्याचा हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता. चूल मस्त पेटली होती. त्यावर मटण शिजत होतं. बेत काय होता विचारता? 1 बोकड, 1 बालिंगा आणि तब्बल 10 कोंबड्यांची बिर्याणी. विचार करा काय बेत असेल तो. मटण शिजेपर्यंत भाकरी करायला अजून कोणी सुरुवात केली नव्हती. मग मी आणि माझ्या मोठ्या चुलती म्हणजे माझी मोठी आई, आम्ही दोघी चुलीवर भाकरी टाकायला बसलो. खूप दिवसांनी चुलीवर भाकरी करायला मिळाल्यामुळे खूप छान वाटत होतं. पण एक गडबड झाली. हल्ली डोळ्यांना धुराची सवय राहिली नाही आहे. त्यामुळे डोळे खूप जळजळ करायला लागले आणि पाणी यायला लागलं. तरीही हार न मानता मी मस्त 15 ते 20 भाकरी केल्या. मग मोठी आई बोलली, बस कर आता, नाहीतर पाठ भरून येईल. आणि मग उरलेली भाकरी तिने पटापट करून घेतल्या. मटण शिजत होतं. मग काय, सगळ्यांनी एकत्र बसून चुलीवरच्या मटण भाकरीचा ताव मारला. संध्याकाळी एक खूप गोड दृश्य पाहायला मिळालं. माझी मुलगी सिया तिच्या आजी आजोबांसोबत मस्त खेळत होती. तिने खेळताना पहिल्यांदाच हसताना पाहून आई पप्पांना खूप कौतुक वाटत होतं. त्यामुळे ते तिच्याशी खूप वेळ खेळत राहिले. तर असा होता माझा आखाड जत्रेचा शुक्रवार. तुमचा आखाडी महिना कसा चाललाय मला नक्की कमेंट्स करून सांगा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.